नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विषय पर्यावरणशास्त्र. आपण पाठीमागील तासाला जैवविविधता हा घटक सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये जैवविविधतेची व्याख्या बघितलेली आहे. जैवविविधतेचे 3 प्रकारे केलेले वर्गीकरण, ज्याच्यामध्ये आनुवंशिक विविधता, जातींची विविधता, परिसंस्था विविधता असे 3 प्रकारे केलेले वर्गीकरण बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं जैवविविधतेचे महत्त्व आपण त्याच्यातील काही मुद्दे बघितलेले आहेत. जसं आपणाला सांगता येईल की अन्न म्हणजे सजीवाला जैवविविधतेमुळे अन्न मिळतं. तृणधान्य, कडधान्य, मांस असेल, अंडी असतील, फळं असतील, भाज्या असतील वगैरे. त्याच पद्धतीनं कपडा म्हटलेला आहे. जे जैवविविधतेचं कपडा हे महत्त्व आहे. जे जैवविविधतेमुळे कापूस हे पीक आपण घेतो, कापसापासून धागा तयार होतो, धाग्यापासून कपडा बनवतो आणि या कपड्यापासून जी मानवी गरज आहे, अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो आपण, त्यापैकी वस्त्र ही गरज भागविली जाते. त्याच पद्धतीनं संकरित प्राणी निर्मिती ही सुद्धा जैवविविधतेचं महत्त्वाचं महत्त्व आहे. आपण पाहतो संकरित पिकाचे वाण असतील किंवा संकरित प्राण्यांच्या जाती असतील, जे या जैवविविधतेमुळे निर्माण करणं शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळं आपल्याला प्रति हेक्टरी उत्पादनामध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याच पद्धतीनं आपण संकरित जनावरांचा जर विचार केला, संकरित शेळे असतील, मेंढ्या, संकरित गायी असतील किंवा इतर संकरित अनेक पाळीव प्राणी असतील, जे यांच्यामध्ये किंवा यांच्या उत्पादनामध्ये भरी वाढ झालेली दिसून येते. म्हणून जैवविविधतेचं हे सुद्धा एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. म्हणजेच या जैवविविधतेमुळं जे काही संकरित वाण आपण तयार केलेले आहे, त्याच्यामध्ये रोग आणि कीड प्रतिकारक क्षमता निर्माण करणं शक्य झालेलं आहे. जे प्रतिकूल वातावरण असो किंवा किडींची रोगांची धाड असो, या अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा चांगल्या प्रकारे पिकोत्पादन मिळण्यासाठी मदत होते. म्हणजे हे सुद्धा जैवविविधतेचं एक महत्त्वाचं असं महत्त्व आहे असं सांगता येईल. त्याच पद्धतीनं औषधी वनस्पती म्हणता येईल. जे औषधी वनस्पती हा जैवविविधतेचा एक महत्त्वाचा घटक आहे. आपण पाहतो आयुर्वेद, जे आयुर्वेदाला 5वा वेद असंही म्हटलेलं आहे. जेच प्राचीन काळापासून किंवा मानवी उत्क्रांतीच्या वेगवेगळ्या टप्प्यावरती किंवा अवस्थामध्ये आपण पाहतो की औषधी वनस्पतींना अनन्यसाधारण असं महत्त्व दिसून येतं. जर आपण पौराणिक ग्रंथ जर पाहिले तर त्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही युद्ध केली जात असत, त्याच्यामध्ये त्या युद्धामध्ये जखमी झालेल्या सैन्यावरती शस्त्रक्रिया केल्या जात असत. म्हणजे त्यामध्ये सुद्धा या औषधी वनस्पतीचं खूप महत्त्वाचं स्थान होतं असं आपणाला म्हणता येईल. आणि हल्ली जर आपण पाहिलं तर रासायनिक औषधाचे म्हणूया आपण किंवा केमिकल घटकाचे मानवी जीवनावरती जे दुष्परिणाम दिसून येतात, त्यावरती जर आपल्याला उपाययोजना कुठली करावयाची असेल तर ती म्हणजे आयुर्वेदिक औषधांचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. जे आयुर्वेदिक औषधे हे जैवविविधतेचं महत्त्वाचं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. आपण पाहतो तुळस असेल किंवा त्याच पद्धतीनं आवळा असेल किंवा चिंच असेल किंवा कोरफड असेल, त्याच पद्धतीनं अडुळसा असेल, अश्वगंधा असेल, जशा ज्या काही वेगवेगळ्या औषधी वनस्पती आहेत किंवा कडुनिंब म्हणतो आपण, त्याच्यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. किंवा लसूण म्हणतो, त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तंबाखू असेल, याच्यामध्ये सुद्धा औषधी गुणधर्म आहेत. जशा वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा उपयोग आपण करून घेतो, म्हणजे हे सुद्धा जैवविविधतेचं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. जास्वंद म्हटलेलं आहे, जांभूळ, जशा वेगवेगळ्या पालेदार असतील किंवा फळे देणाऱ्या वनस्पती असतील, त्याचं मानवी आरोग्याच्या दृष्टिकोनातून म्हणजेच औषधीदृष्ट्या महत्त्व आहे. त्याच पद्धतीनं सांस्कृतिक महत्त्व सांगता येईल. जे जैवविविधतेचं सांस्कृतिक महत्त्व हे प्राचीन काळापासून आपणाला माहिती आहे. आपण वेगवेगळ्या ज्या किंवा वनांची पूजा करतो आपण किंवा वनदेवता म्हणतो आपण, जी झाडांची पूजा
वेगवेगळ्या धर्मामध्ये केली जाते. जसं उंबर म्हणता येईल, त्याच पद्धतीनं वड, त्याच पद्धतीनं आणखीन ज्या काही किंवा आपण दसऱ्याला ज्या वेगवेगळ्या वनस्पतींचे फाटे आपण वापरतो, म्हणजे ते सुद्धा आध्यात्मिक महत्त्व, सांस्कृतिक महत्त्वच आहे असं आपणाला म्हणता येईल. किंवा आध्यात्मिक महत्त्व म्हणजे सांस्कृतिक महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. म्हणजेच वडाची पूजा असेल, पिंपळाची पूजा किंवा तुळशीची पूजा असेल, म्हणजे हिंदू संस्कृतीमध्ये आपणाला या पूजाविधीमध्ये अशा वेगवेगळ्या वनस्पतींचं वापर केलेला दिसून येतो. आपणाला माहिती आहे वेगवेगळ्या ज्या देवता आहेत, जसं गणपती ज्याला हराळी लागते, किंवा महालक्ष्मीचा सण असेल त्यावेळेससुद्धा वेगवेगळ्या अशा वनस्पतींच्या फांद्या, पानं असतील, त्याच पद्धतीनं होम हवन असेल किंवा यज्ञ करायचा असेल त्यावेळेससुद्धा वेगवेगळ्या वनस्पतींच्या वाळलेल्या ज्या काही लाकडं आहेत ती त्याच्यामध्ये वापरली जातात. म्हणजेच याच्या पाठीमागं सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे असं म्हणता येईल. म्हणजेच हे शक्य कशामुळं झालं, तर जैवविविधतेमुळं आपणाला हे शक्य झालं, किंवा अशा वनस्पतींचा वापर करता आला, किंवा वेगवेगळे विधी प्रसंग आपण आपल्या संस्कृतीमध्ये आणत गेलो असं या ठिकाणी म्हणता येईल. त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या प्राण्यांचं महत्त्व आपणाला सांगता येईल. जे मानव आणि प्राणी यांना वेगळं केलं तर मानवी जीवन हे या ठिकाणी पूर्णत्वास आलेलं दिसून येणार नाही आपल्याला. बैल असू द्या किंवा गाई म्हशी असू द्या, याचं मानवी जीवनामध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. जे पूर्वीपासून आपल्याकडं गोपूजा केली जाते, गाईची पूजा केली जाते. जसं आता दिवाळीचा सण आहे, परवाच वसुबारस झाली, म्हणजे त्या दिवशी गाईची वासराची पूजा आपण करत असतो. बैलपोळ्याला बैलाची पूजा केली जाते. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्राण्यांचा जर आपण विचार केला तर प्राण्यांचं मानवी जीवनामध्ये, मानवी संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे असं आपणाला म्हणता येईल. किंवा कासवाचं उदाहरण घ्या. म्हणजे कासव आपल्याकडं असणं किंवा त्याची मूर्ती असणं, त्याची पूजा करणं, म्हणजे हे सुद्धा एक वैभवाचं प्रतीक म्हटलेलं आहे. किंवा गाईच्या मूर्तीचं पूजन करणं, म्हणजे असे जे काही वेगवेगळे पशुपक्षी असतील किंवा प्राणी असतील यांचं मानवी जीवनामध्ये एक आध्यात्मिक म्हणूया, सांस्कृतिक म्हणूया, असं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. म्हणजे हे जैवविविधतेचं महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं जैवविविधतेमध्ये आपणाला या ठिकाणी वनस्पतीचं महत्त्व असं सांगता येईल की वनस्पती ज्या आहेत त्या हवा शुद्ध करतात. आपल्याला माहिती आहे वनस्पती दिवसा ऑक्सिजन कार्बन डायऑक्साईड घेतात आणि रात्रीच्या वेळी दिवसा कार्बन डायऑक्साईड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, तर रात्रीच्या वेळी त्या ऑक्सिजन घेतात आणि कार्बन डायऑक्साईड सोडतात. म्हणजेच हवा शुद्धीकरण करण्याचं कार्य जे आहे ते वनस्पतीद्वारे केलं जातं. त्याच पद्धतीने इतरही महत्त्व आपल्याला सांगता येईल. जसं जिथं झाडं असतात तिथं पाऊस पडतो, जे आणखीन जैवविविधता वाढण्यासाठी, टिकून राहण्यासाठी, त्याच्यामध्ये वैविध्यता निर्माण होण्यासाठी मदत होते. त्याच पद्धतीनं जिथं वनस्पती आहेत, वनं आहेत, त्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळीसुद्धा वाढलेली दिसून येते. त्या ठिकाणी थंडावा निर्माण होतो आणि जिथं वनस्पती आहेत तिथं पाणी, त्याच पद्धतीने इतर अनेक जैवविविधता म्हणजे पशु पक्षी यांचा अधिवास वाढण्यासाठी मदत होते. म्हणून हे सुद्धा जैवविविधतेचं महत्त्व आहे असं आपणाला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं मृद संधारण म्हणूया किंवा मृदेची धूप, जे मातीची धूप कमी करण्याचं कार्य जैवविविधतेमुळे शक्य होतं. म्हणजे जिथं वनराई आहे, जिथं गवत आहे, जिथं वनं आहेत, ज्या ठिकाणी जंगलं आहेत किंवा झाडांची जिथं लागवड केलेली आहे, जे अशा ठिकाणाहून जमिनीचे धूप होण्याचं प्रमाण निश्चितच कमी दिसून येतं. म्हणून हे सुद्धा जैवविविधतेचं महत्त्व आहे आपणाला असं सांगता येईल. जे मातीचा एक थर तयार होण्यासाठी कोट्यावधी वर्ष लागतात. जे ही जैवविविधता ह्या मातीमध्ये सुद्धा सूक्ष्म जीव असतात की जे पिकाच्या वाढीसाठी आणि जमिनीचा कस म्हणतो आपण, किंवा जमिनीची जी काही भौतिक रचना, जडणघडण म्हणतो किंवा ज्याला पोत म्हणतो आपण, तो योग्य पद्धतीनं टिकून राहण्यासाठी हे सूक्ष्मजीव महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणजे ही जी मृदा आहे याला सुद्धा आपल्याला जैविक घटक असं म्हणता येईल. किंवा
जैवविविधता असे या ठिकाणी आपणाला म्हणता येईल. म्हणून या जैवविविधतेचं महत्त्व आहे. त्याच पद्धतीनं पाण्याचं बाष्पीभवन म्हणूया आपण, हे जमिनीतून होणारं पाण्याचं बाष्पीभवन रोखण्यासाठी जैवविविधतेचं महत्त्व आहे. म्हणजे जिथं झाडं आहेत, जिथं गवत आहे, त्या ठिकाणावरून किंवा तेथील जमिनीतून पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण हे आपणाला कमी प्रमाणात दिसून येतं. म्हणजे जमिनीमध्ये ओलावा टिकून राहण्यासाठी या जैवविविधतेमुळे मदत होते आणि तेच पाणी जमिनीमध्ये मुरतं आणि निश्चितच तेथील पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. आपल्याला उदाहरणात जर सांगायचं झालं तर नगर जिल्ह्यातील जे हिवरे बाजार गाव आहे, तर त्या ठिकाणी जे पूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला किंवा तेथील कथा जर आपण पाहिली, अभ्यासली, ऐकली, तर तिथं पिण्याच्या पाण्याची सुद्धा वानवा होती. म्हणजे काय केलं त्या लोकांनी, तर बांध अडवले, म्हणजे पाणी अडवा पाणी जिरवासारखे उपक्रम राबविले. त्या ठिकाणी वेगवेगळ्या वनस्पतींची लागवड केली आणि निश्चितच पर्जन्यमान वाढलं आणि पर्जन्यमान वाढल्यामुळं सुद्धा तेथील भूपृष्ठातील पाण्याची पातळी वाढलेली दिसून येते. म्हणजे हे कशामुळं शक्य झालं, तर तिथल्या वनस्पती संपदेमुळे शक्य झालं. म्हणून आपणाला हे जैवविविधतेचं महत्त्व सांगता येईल. त्याच पद्धतीनं पाण्याच्या वाहत्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणं, हे सुद्धा जैवविविधतेचं महत्त्वाचं कार्य आहे. म्हणजे जिथं वनं आहेत तिथं पाणी अडलं जातं, जमिनीची धूप होत नाही. साधं आपण छोटंसं उदाहरण घेऊया. शेतातील पाटामध्ये जर गवत असेल किंवा तण असेल, तर त्या ठिकाणी जर आपण पाणी सोडलं तर तेथील पाण्याची धूप कमी होते. परंतु जिथं तण नाही अशा पाटात जर आपण पाणी वाहू दिलं तर तेथील जमिनीची धूप किंवा माती जी आहे किंवा मातीचा सुपीक थर हा खाली वाहून जातो. जे हे छोटंसं उदाहरण आपणाला या ठिकाणी असं लक्षात घेण्याची गरज आहे की हे जर मोठ्या प्रमाणावर आपण पाहिलं, मोठमोठ्या नद्या असतील किंवा ओढे ओहोळ असतील, तर त्या ठिकाणी जर आपण अशा गवताची लागवड केली, दुतर्फा जर वनस्पतींची लागवड केली, जशा जैविक घटकाची, सजीव घटकाची, या जैवविविधतेची जर आपण लागवड केली, तर निश्चितच या नदीतून होणारं जे काही मृदेचं वहन आहे किंवा नासाडी आहे ती त्या ठिकाणी होणार नाही. त्याच पद्धतीनं ह्युमस असे आपणाला सांगता येईल. जैवविविधतेमुळं जमिनीला ह्युमस मिळतो. म्हणजे जे काही वनस्पती आहेत, प्राणी आहेत, हे मृत झाल्यानंतर त्याच्यापासून किंवा त्याच्यावरती कुजण्याची प्रक्रिया झाल्यानंतर त्याच्यापासून ह्युमस तयार होतो आणि एक प्रकारे ते ह्युमस जमिनीमध्ये मिसळून जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढण्यासाठी निश्चितच मदत होते. म्हणून हे जैवविविधतेचं महत्त्व आपणाला सांगता येईल. म्हणजे जे काही जैविक घटकाचे भाग असतील, जसं वनस्पती म्हणूया आपण, त्याची फळं असतील, फुलं असतील, मुळे असतील किंवा खोड असेल किंवा प्राणी, पशु, पक्षी घ्या, त्यांची हाडं असतील, जे सगळं कुजल्यानंतर असं ह्युमसयुक्त खत तयार होतं आणि त्याच्यावरती मृदेची सुपीकता निश्चितच वाढलेली दिसून येते. त्याच पद्धतीनं जीवाणू म्हणूया आपण, म्हणजेच थोडक्यात आपणाला असं म्हणता येईल की नायट्रोजन उत्पत्ती, जे नायट्रोजनची निर्मिती. आपल्याला माहिती आहे हवेमध्ये जसा नायट्रोजन आहे त्याच पद्धतीने जमिनीमध्ये सुद्धा नायट्रोजन असतो. त्याच पद्धतीनं वनस्पतीच्या मुळामध्ये सुद्धा नायट्रोजन असतं. आपल्याला माहिती आहे कृषीशास्त्रामध्ये आपण शिकलेलो आहे, द्विदल वनस्पती जर असतील तर त्यांच्या बियाला नत्राची म्हणजे नायट्रोजनची उपलब्धता होण्यासाठी आपण रायझोबियम या जैविक खताची बीज प्रक्रिया करतो. आणि एकदल वर्गीय वनस्पती जर असतील त्यांची पेरणी करताना त्या पिकाला नत्राची उपलब्धता म्हणजे नायट्रोजनची उपलब्धता होण्यासाठी ॲझोटोबॅक्टर अशा जैविक घटकाची आपण बीज प्रक्रिया करत असतो. म्हणजेच हे बीज प्रक्रिया केलेले जे जैविक घटक आहेत ते काय करतात, तर हवेतील नत्र शोषून घेतात आणि त्याच्या गाठी त्या पिकाच्या मुळाला तयार करतात. म्हणजेच आपला जो नत्राचा जो हप्ता त्या पिकाला द्यायचा आहे, नत्र खत जे पिकाला द्यायचं आहे ते त्या ठिकाणी वाचलं जातं. म्हणजेच या जैवविविधतेमुळं काय होतं, तर नत्र उपलब्धीकरण म्हणजेच नत्र स्थिरीकरण म्हणूया आपण होण्यासाठी मदत होते आणि त्यावरती पिकाची जोमदार वाढ झालेली दिसून येते. म्हणून जैवविविधतेचे हे महत्त्व आपणाला अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं आहे असं या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं
जैविक वायू किंवा इंधन याची निर्मिती. आपल्याला माहिती आहे इंधन निर्मिती किंवा आपण समुद्राच्या तळाशी जर आपण पाहिलं किंवा समुद्रामध्ये वेगवेगळ्या भूगर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंधनं दिसून येतात. जसं नैसर्गिक वायू असेल, पेट्रोल असेल, डिझेल असेल, जे याची निर्मिती हा सुद्धा जैवविविधतेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. पूर्वीच्या काळी मोठमोठे भूकंप होत असत, ज्वालामुखी होत असत, त्याच्यामुळे जे जैविक घटक आहे ते जमिनीमध्ये गाडले जात असत. मोठमोठ्या वनस्पती असू द्या, पशुपक्षी प्राणी असू द्या, आणि त्यांच्या विघटनाची क्रिया जमिनीमध्ये झाल्यानंतर मातीच्या 2 थरामध्ये ते त्यांच्यावरती प्रक्रिया झाल्यामुळंच असे इंधन किंवा वेगवेगळ्या स्वरूपाची जी तेलं आहे ती तयार झालेली दिसून येतात. किंवा कोळशाचं उदाहरण घ्या, जे कोळसासुद्धा हा अशा पद्धतीनं तयार झालेलाच दिसून येतो. म्हणजेच ही जी काही सगळी इंधनं आहेत ती आपल्याला मिळतात, ते भूगर्भामध्ये उपलब्ध होतात. याच्या पाठीमागं जैवविविधता हे कारण आहे. म्हणून जैवविविधतेचं हे महत्त्व आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं प्राण्यांच्या मलमूत्रापासून जैविक वायू तयार होतात. जसं मिथेन वायू आहे. आपल्याला माहिती आहे पूर्वी गोबर गॅस प्लॅन्ट असायचे घरोघरी. म्हणजे जिथं जनावरं असत तो शेतकरी त्या जनावरांच्या शेणावरती गोबर गॅस प्लॅन्ट तयार करून किंवा बसवून त्याच्यावरती जो मिथेन वायू तयार होतो त्याच्यावरती गॅस शेगडी पेटवली जात असे आणि त्याचा वापर या ठिकाणी स्वयंपाकासाठी केला जात असे. म्हणजेच इंधन निर्मिती ही सुद्धा या प्राण्या किंवा पक्ष्यांच्या मलमूत्रावरती तयार होते. म्हणून जैवविविधतेचं हे महत्त्व आहे असं सांगता येईल. त्याच पद्धतीनं मृदेचा कस वाढतो. कशामुळं? तर वेगवेगळ्या जैविक घटकामुळं. उदाहरणार्थ आपण गांडुळाचं उदाहरण घ्या. गांडुळाला शेतकऱ्याचा मित्र असं म्हटलेलं आहे. जे हल्ली जी आपण सेंद्रिय शेती करतो त्याच्यामध्ये गांडूळ खताला महत्त्वाचं स्थान आहे. हे गांडूळ काय करतात तर शेतातील त्या गांडूळ प्लॅन्टमध्ये किंवा ते कुजण्याची प्रक्रिया ज्या ठिकाणी केली जाते तर त्या ठिकाणी या शेतातील जो काही टाकाऊ पदार्थ आहे जसं काडी, धसकटं, कचरा असतील किंवा टरफलं असतील त्याच्या जोडीला आपण शेणखत, ओलावा म्हणजे असे घटक त्या गांडुळाला उपलब्ध करून देतो. आणि निश्चितच काय होतं तर गांडूळ ह्या घटकाच्या कुजवण्याची प्रक्रिया करतात आणि त्याच्यापासून चांगल्या प्रकारे सेंद्रिय खत म्हणूया आपण आपल्याला मिळून जातं. आणि असं सेंद्रिय खत निश्चितच जमिनीची सुपीकता वाढण्यासाठी, पिकोत्पादन वाढण्यासाठी मदतगार ठरतं. म्हणून जैविक घटकाचे हे महत्त्व आहे असे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. इतर जर उदाहरण आपण सांगायची म्हटलं तर जैविक घटकामुळंच हल्ली शेतीसाठी आवश्यक असणारे जे काही जोड व्यवसाय ते वाढलेले दिसून येतात. जसं दुग्धपालन असेल, मधुमक्षिका पालन आहे, इमू पालन आहे, वराह पालन आहे, मत्स्यपालन आहे. जसे जे काही वेगवेगळे पशुपक्षी आपण पाळतो आणि त्याच्यापासून उत्पादन घेतो तर त्याच्यामुळं निश्चितच शेतकऱ्याचं दरडोई उत्पन्न, दर कुटुंब उत्पन्न वाढलेलं दिसून येतं. म्हणजे हे कशामुळं तर जैवविविधतेमुळे शक्य झालेलं आहे. त्याच पद्धतीनं संकरित जातीवरती सुद्धा हा मुद्दा गेलेलाच आहे. म्हणजे जैवविविधतेमुळं पिकाच्या असू द्यात किंवा पशुपक्ष्यांच्या असू द्यात संकरित जाती तयार करणं शक्य झालेलं आहे. पिकाचा जर विचार केला तर दर एकरी किंवा दर हेक्टरी उत्पादकता वाढ जी झालेली दिसून येते ती या संकरित वाणांच्या पैदाशीमुळं, त्यांच्या लागवडीमुळे शक्य झालेली आहे असं म्हणता येईल. म्हणजे त्याच्या पाठीमागं अनुवंशिक जैवविविधता हे कारण आहे असं निश्चितपणे म्हणता येईल. हल्ली आपण कुठलंही पीक घ्या, त्याचे जे काही संकरित वाणं आहेत तर त्याच्यामध्ये त्यावर पडणाऱ्या रोग किडीला तसंच प्रतिकूल वातावरणामध्ये तग धरून राहण्यासाठी आणि कमीत कमी खतामध्ये जास्तीत जास्त उत्पादन देणे म्हणजे असे अनेक सकारात्मक बाबी त्या वाणामध्ये तयार केले जातात आणि त्याच्यामुळंच प्रति हेक्टरी भरघोस उत्पादन वाढलेलं दिसून येतं. म्हणजे अशा पिकाच्या असू द्यात किंवा
वेगवेगळ्या पशुपक्ष्यांच्या असू द्यात संकरित जाती निर्माण करणं शक्य झालेलं आहे. हे कशामुळं? तर जैवविविधतेमुळं. म्हणून जैवविविधतेचं महत्त्व अनन्यसाधारण आहे किंवा खूप आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं जैवविविधतेचे महत्त्व आपल्याला सांगता येतं. त्यानंतर जागतिक जैवविविधता असा एक मुद्दा आहे. तर जागतिक जैवविविधता म्हणजे या ठिकाणी जागतिक स्तराचा आपण विचार करूया. जसे आपण जैवविविधता हा घटक शिकलो, जैवविविधतेची व्याख्या, जैवविविधतेचं वर्गीकरण, जैवविविधतेचं महत्त्व, त्या पद्धतीनं जागतिक जैवविविधता म्हटलेलं आहे. म्हणजे जागतिक स्तरावर जर आपण विचार केला किंवा वैश्विक स्तरावर जर आपण या जैवविविधतेचा विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला आणखीन वेगवेगळं स्वरूप किंवा आणखीन त्याच्यामध्ये वैविध्य दिसून येतं. उदाहरणच सांगायचं झालं तर फळभाज्या घ्या. म्हणजे आपल्या इकडं असणाऱ्या फळभाज्या जर आपण अमेरिकेमध्ये गेलो तर त्याच्यामध्ये आणखीन आपल्याला व्हरायटी किंवा विविधता दिसून येते, जे कशामुळे जैवविविधतेमुळे शक्य झालेलं आहे. जसं कुठलाही जैविक घटक घ्या जो आपल्या भारतामध्ये आहे, इथं जर आपण पाहिलं तर राज्यामध्ये सुद्धा जैवविविधतेमध्ये फरक दिसून येतो. किंवा जसं कोसावरती भाषा बदलते तसं या जैवविविधतेमध्ये सुद्धा आपणाला बदल दिसून येतो. आणि हा बदल वैश्विक पातळीवर तर निश्चितच मोठ्या प्रमाणावर दिसून येतो, जे आणखीन त्याच्यामध्ये वैविध्यता दिसून येते. म्हणूनच याला जागतिक जैवविविधता असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजे गेल्या 250 वर्षापासून जगातील जीवशास्त्रज्ञ सजीवांच्या विविध प्रकारच्या जाती शोधण्याच्या कामामध्ये मग्न आहेत. म्हणजे आणखीनही शोधकार्य चालू आहे. जे आणखीनही शोध घेतला जातो की जैवविविधता आणखीन त्याच्यामध्ये किती विविधता आहे, ती कुठं कुठं सापडते, त्याचा अभ्यास केला जातो. त्याच्यातील फरक, त्याच्यातील जे काही साम्य भेद आहे, जे हे सुद्धा पाहिलं जातं. जे कशामुळं शक्य आहे तर या वैश्विक जैवविविधतेमुळं किंवा जागतिक जैवविविधतेमुळं हे आपणाला दिसून येतं. त्याच पद्धतीनं आपणाला असं म्हणता येईल की पृथ्वीवरील सजीवांची एकूण संख्या 1.7 ते 1.8 दशलक्षच्या दरम्यान आहे. तर पाठीमागे आपणाला या ठिकाणी असा मुद्दा गेलेला होता की एक मनुष्य बरोबर 10 लाख कीटक. बघा, जे संख्येच्या बाबतीत जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये सुद्धा निश्चितच मानवापेक्षा ही जैवविविधता मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आणि त्याच्यातील व्हरायटीचा जर विचार केला, त्याच्यातील प्रकाराचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये तर फार मोठ्या प्रमाणावर विविधता दिसून येते. म्हणून आपल्याला म्हणता येईल की जागतिक जैवविविधता ही खूप व्यापक संकल्पना आहे. कीटकांची संख्या जवळजवळ 61% इतकी आहे. आलेलाच आहे तो मुद्दा. म्हणजे मानवाला 61% असं म्हटलेलं आहे. म्हणजे जवळजवळ 2,70,000 वनस्पतींच्या जाती, तसंच 4,650 सस्तन वर्गातील प्राण्यांच्या जाती आपणाला दिसून येतात. किंवा शास्त्रज्ञांच्या माहितीनुसार ही आकडेवारी आपणाला सांगता येते. म्हणजे या आकडेवारीकडे जरी आपण पाहिलं तरी जैवविविधतेची वैश्विक विविधता आपणाला खूप मोठी आहे असं या ठिकाणी सांगता येईल. त्याच पद्धतीनं मित्रांनो खाली चार्ट दिलेला आहे, बघूया तो. जे सजीव घटक दिलेत आणि एकूण किंवा अंदाजे त्यांची संख्या दिलेला आहे. जे वृक्ष बघा, एकूण वृक्षाच्या 2,70,000 जाती आपल्याला दिसून येतात जागतिक पातळीवरती. शेवाळ जे आहे, ज्याला आपण प्रवाळ म्हणतो, तर त्याच्या 40,000 जाती जागतिक पातळीवरती दिसून येतात. तसंच कवक म्हणजे बुरशीच्या जाती ह्या 72,000 दिसून येतात. बॅक्टेरिया त्याच्या 4,000 जाती दिसून येतात. विषाणू ज्याला आपण व्हायरस म्हणतो त्याच्या 1,550 जाती जागतिक पातळीवरती त्याची नोंद झालेली आहे. त्याच पद्धतीनं सस्तन प्राण्यांच्या जाती ह्या 4,650 अशा दिसून येतात. त्याच पद्धतीनं सरपटणारे प्राणी जे आहे त्याच्या 7,150 अशा वेगवेगळ्या जाती जागतिक पातळीवरती त्याची नोंद झालेली आहे. माशांच्या जाती ह्या 26,959 अशा जागतिक पातळीवरती त्याची विविधता दिसून येते. तसंच जलस्थलवासी प्राणी जे आहेत त्याच्या 4,780 जाती आहेत. तसंच कीटकांच्या ज्या जाती आहेत त्या
1,25,00,000 एवढे आहेत. तसंच मृदुकायवची प्राणी जे आहेत त्याच्या 70,000 जाती दिसून येतात. तसंच वृतकृमी किंवा कृमी याच्या ज्या जाती आहेत ते 25,000 आहेत. तसंच प्रोटोजीवा म्हणजेच एकपेशीय जे सूक्ष्म जीव आहेत त्यांच्या 1,10,000 अशा जाती दिसून येतात किंवा प्रकार त्याचे दिसून येतात. म्हणजे आपण ह्या आकडेवारीकडे जर पाहिलं तर निश्चितच ही जागतिक वैविध्यता किती विविधांगी आहे, किती व्यापक आहे हे सुद्धा आपल्या लक्षात येण्यासाठी मदत होते. त्यानंतर आपण जैवविविधतेसाठी अनुकूल क्षेत्रे आणि जैवविविधतेचा संवेदनशील जागा किंवा क्षेत्रे याचा अभ्यास आपण पुढील तासाला करूया. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबूया. तर आजच्या तासाला आपण जैवविविधतेचं महत्त्व पाहिलं आणि जागतिक जैवविविधता ही संकल्पना आकडेवारीनिशी आणि जैवविविधतेच्या या नावानिशी पाहिलेली आहे. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.